नमस्कार, न्यूज 24 घडामोडीमध्ये आपलं स्वागत आहे। अहमदनगर जिल्ह्यात पाणी आणि चाऱ्याची टंचाई सुरू झाली असून त्यासाठी चारा छावणी सुरू करण्यात यावी अशी मागणी आज गोसेवा महासंघाने जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे। आज जिल्ह्यातील गोशाळा चालक नगरमध्ये येऊन निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र पाटील यांना निवेदन देऊन चर्चा केली। यावेळी जिल्ह्यातील विविध गोशाळेचे प्रतिनिधी उपस्थित होते। यामध्ये संजय नेवासकर, गौतम कराळे, ललित चोरडिया, दीपक महाराज काळे, शिवनाथ दगडखैर, रवींद्र सुद्रिक, माऊली शिर्के, प्रशांत भापकर, मिलिंद रास, विश्वास बेरड, महेश बेरड, विष्णू कुलकर्णी, अथर्व सप्तर्षी, हिंदू राष्ट्र सेनेचे संजय आडोळे आदींसह अनेक जण उपस्थित होते। यावेळी चर्चेत गोशाळा चालक म्हणाले की अहमदनगर जिल्ह्यात 80 गोशाळा आहेत, त्यांना कोणतेही अनुदान नाही। गुजरात, उत्तर प्रदेश, राजस्थान येथे एका जनावराला दर दिवशी 50 रुपये अनुदान मिळते। राज्यात तसे मिळत नाही। प्रशासनाचं काम या गोशाळा करतायत। पोलीस लोक कशा काय जनावराकडे पकडल्यावर जवळच्या गोशाळेत पाठवतात, त्याची आर्थिक कुवत तिथे जागा आहे का हेही पाहत नाही। तरीही लोकांच्या देणगीतून या गोशाळा चालवल्या जातात। गोरक्षक वाचवण्याचं काम करतात तर गोसेवक सांभाळण्याचं काम करतात। तरी मागणीचा विचार करावा असं गोसेवक म्हणालेत। मी गौतम कराळे, गोशाळा महासंघ, अहिल्यादेवी नगर जिल्ह्यामध्ये 80हून अधिक गोशाळा आहेत आणि ते 80 अधिक गोशाळा असून एक सर्व गोशाळाचे मिळून 10,000च्या वर गोधन या ठिकाणी सांभाळलं जातं। आज आपण पाहतो राजस्थान, गुजरात, उत्तर प्रदेश ह्या राज्यामध्ये प्रत्येक दिवसाला शासनाचं अनुदान गायांना या ठिकाणी मिळत आहे। काही राज्यामध्ये 50 रुपयांनी, काही राज्यांनी 60 रुपयांनी, काही राज्यांनी 70 रुपयांनी। आम्ही देखील महाराष्ट्रातील सर्व गोशाळांना त्याप्रकारे पशुसंख्येनुसार म्हणजे गोशाळांबरोबरच जे शेतकरी आहेत ते गोवंश सांभाळत आहेत त्यांना पण पर दिवसाप्रमाणे अनुदान या ठिकाणी मिळावं अशी मागणी घेऊन माननीय कलेक्टर साहेबांना या ठिकाणी भेटायला आलो। जर आमची मागणी मान्य झाली नाही तर भविष्यामध्ये आम्ही गाई रस्त्यावर घेऊन आंदोलन या ठिकाणी करू। ते आंदोलन तीव्र स्वरूपाचं असू आम्ही शासनाला असा इशारा या ठिकाणी या प्रसंगी देतो। रामकृष्ण हरी, जय गोमाता, जय श्रीराम। मी धर्मवीर दीपक महाराज काळे, श्रीकृष्ण गोशाळा, तालुका पाथर्डी, जिल्हा अहिल्यानगर। आमच्या गोशाळेमध्ये 350 गोधन आहे सज्जनाहो। सर्व गोमाता कत्तलखान्यातून सोडवलेल्या आहेत। दुष्काळी परिस्थिती आहे, कुठल्याही प्रकारचा चारा पाणी गोशाळेत शिल्लक नाही। म्हणून आम्ही पाणी मिळण्यासाठी माननीय तहसीलदार साहेब यांच्याकडे गेलो असता त्यांनी आम्हाला सांगितलं की अशी कुठलीही प्रशासनाकडे व्यवस्था नाही की आम्ही आपल्या गोशाळेला पाणी देऊ शकतो। म्हणून आम्ही माननीय जिल्हाधिकारी साहेब यांच्याकडे आलोत आणि आमचे सर्व सहकारी, सर्व आमचे गोशाळा चालक, कमीत कमी 3000 गायीचे आम्ही या ठिकाणी गोपालक आहोत, सेवा करणारी सर्व मंडळी आहोत। वेगवेगळ्या तालुक्यातून कर्जत असेल, जामखेड असेल, पारनेर असेल, राहुरी असेल, या ठिकाणाहून नगर तालुक्याचेही गोशाळेचे प्रमुख या ठिकाणी सर्वजण आम्ही आलोत। दुष्काळी परिस्थिती आहे आणि प्रत्येकाकडे 300, 350, 400 अशा प्रकारचं गोधन गोशाळेमध्ये पोलिसांनी आणून सोडलेलं आहे। म्हणून पाण्याची मोठी गंभीर समस्या निर्माण झाली आमच्यासमोर। चाऱ्याचाही मोठा प्रश्न निर्माण झाला आहे। माननीय तहसीलदार साहेबांना आम्ही विनंती केलेली आहे, त्यांनी लवकरात लवकर आमच्या चाऱ्या पाण्याचा प्रश्न मार्गी लावावा अशीच आम्ही त्यांना कळकळीची विनंती करतो। प्रतिनिधी महेश कांबळे, न्यूज 24 घडामोडी, अहमदनगर।